आणि यानंतर बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळच्या बाजार समितीत ठोक भाजी विक्रेते हे किरकोळ भाजीची विक्री करतात आणि त्यामुळेच यवतमाळ शहरातील 3000 किरकोळ भाजी विक्रेत्यांनी संपाचं शस्त्र उगारलंय। शहरातील जवळपास 800 ते 1000 किरकोळ भाजी विक्रेते या संपामध्ये सहभागी झालेत आणि गृहिणींना याचा फटका बसतोय। आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकघरात गेल्यानंतर प्रश्न पडतो की भाजी काय करायची। मात्र यवतमाळ शहरातील 3000 किरकोळ भाजी विक्रेत्यांनी गेल्या 3 दिवसापासून संपाचे हत्यार उगारले आहेत। ठोक विक्रेते जे आहेत त्या ठिकाणावरून चिल्लरची विक्री करत आहेत आणि त्यामुळे ही चिल्लर विक्री बाजार समितीच्या आवारातून बंद करावी अशी त्यांची एकमुखी मागणी आहे। आणि यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे सुद्धा त्यांनी मागण्याचं निवेदन दिलं आहे। सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना सुद्धा भेटून ठोक भाजी विक्रेते या ठिकाणाहून चिल्लर विक्री करू नये अशी सुद्धा मागणी केलेली आहे। उद्या अकरपक तर परवापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि त्यामुळे यवतमाळ शहरातील जवळपास 3000 किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री ही पूर्णतः बंद ठेवलेली आहे। 700 ते 800 दुकानं हे यवतमाळ शहराच्या विविध भागात आहेत आणि या संपा आता कुठपर्यंत चालू राहतो, कुठे तोडगा निघतो हे पाहणे आता उचित ठरणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर चिल्लर विक्री भाजीची ही ठोकच्या दुकानातून करण्यातच येऊ नये आणि त्यामुळे दलालावर इथे कुठेतरी वचक ठेवा अशी मागणी या किरकोळ भाजी विक्रेत्यांची आहे। हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती या किरकोळ भाजी विक्रेत्यांची आहे आणि त्यामुळे याच्यावर तोडगा काढून प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आता एकमुखाने हे भाजी विक्रेते करीत आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।